श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, 18 जूनला विनायक चतुर्थीच्या दिवशी गुरु पुष्यमृत आलेला आहे आणि त्यामुळे हा दिवस खास ठरतोय। मग या दिवसाचा लाभ आपण कसा बरं करून घेऊ शकतो, चला बघूया। मंडळी, गुरु पुष्यमृत 18 तारखेला सकाळी 6:04 सुरू होणार आहे, ते 11:32 असणार आहे। आता हे गुरु पुष्यमृत आहे ते कुठलेही नवीन काम करण्यासाठी, त्याचबरोबर नवीन खरेदी करण्यासाठी, कुठल्याही शुभ कार्यासाठी शुभ मानले गेले आहे। फक्त लग्न या मुहूर्तावर करत नाही, बाकी सर्व कार्य या मुहूर्तावर केले जातात। अत्यंत शुभ मानले जाते, कारण मुळातच पुष्य नक्षत्र म्हणजेच पोषण करणारं, ऊर्जा देणारं नक्षत्र, आणि ते जेव्हा गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यमृत योग येतो। यंदा 18 तारखेला विनायक चतुर्थीच्या दिवशी आलेलं आहे। विनायक चतुर्थी सुद्धा आलेली आहे। मग गुरुपुष्यमृतावर काय करायचे आहे? मुख्य म्हणजे गुरुपुष्यमृत योगावरती लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते, आपल्या आर्थिक समस्या दूर व्हाव्यात म्हणून। त्याचबरोबर गणपती बाप्पांची सुद्धा पूजा करायची आहे। गणपती बाप्पाला सुद्धा लाल फूल आणि दुर्वा आपण अर्पण करायचे आहेत आणि गोडाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे। या दिवशी तुम्हाला सोनं खरेदी करायचे असेल तर हा अत्यंत उत्तम दिवस आहे। या दिवशी 1 ग्राम का होईना सोनं घ्यावं, म्हणजेच आपल्याकडे बरकत होते। हा योगायोग किती सुंदर जुळून आलाय बघा बरं का। गुरुपुष्यमृत योगावर तुम्ही नवीन गुंतवणूक करू शकतात, नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकतात, कुठल्याही नवीन कार्याची सुरुवात, नवीन खरेदी सगळं करू शकतात। आणि कुठलीही नवीन गोष्ट करताना आपण सगळ्यात अगोदर आपण गणपती बाप्पांचे स्मरण करत असतो। गणपती बाप्पांच्या स्मरणाशिवाय, पूजेशिवाय कुठलीही गोष्ट आपल्याकडे घडत नाही। आता इतक्या सुंदर दिवस आहे, विनायक चतुर्थी, गुरुपुष्यमृत योग एकत्र आलेले आहेत। जर तुम्हाला नवीन संकल्पाची सुरुवात करायची असेल तर हा दिवस वाया घालू देऊ नये, या दिवसाचा लाभ नक्की घ्या। आता या दिवशी सोनं चांदी घेणे खूप शुभ मानले जाते। सोने चांदीचे भाव किती गगनावर टेकले आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे। आपल्या परिस्थितीनुसार आपण घेऊ शकतो किंवा नाही, परंतु आता हे भाव खूपच गगनाला टेकले आहे। मग काय करावे, आपण काय घेऊ शकतो ज्याने आपल्याकडे धन वृद्धी होऊ शकते? तर त्यासाठीचे धनवृद्धीचे तुम्ही ब्रेसलेट घेऊ शकतात, किंवा धनवृद्धीचे ब्रेसलेट हे नक्कीच तुम्ही घेऊ शकतायत, तुमच्या बजेटमध्ये येतात। या दिवशी गुरुमंत्राचा जप करणे, विष्णू पूजन करणं, दत्तात्रेयांची उपासना करणं, गुरुकृपा व्हावी यासाठी स्वामी समर्थांचा जप करणं असे उपाय केले जातात। या दिवशी दानाला पण खूप महत्त्व आहे। तुम्ही हरभरा डाळ, हळद, पिवळे वस्त्र, केळी, गूळ, पिवळे फुले व धार्मिक ग्रंथ या गोष्टीचे दान करणे पण खूप पुण्यदायी मानले गेलेले आहे। गुरुपुष्यमृतावर काय टाळावे, तर या दिवशी आपल्याला टाळायचे आहेत ते म्हणजे खोटे बोलणे, वादविवाद, अपमानास्पद भाषेचा वापर करणे, अनावश्यक खर्च। तुम्ही या दिवशी विष्णू याग करू शकता। तुमच्याकडून जर या अधिक महिन्यामध्ये दीपदान झाले नसेल तर तुम्ही पुष्य नक्षत्राला 33 दीपदान अगदी घरातल्या घरात करू शकतात का, तर हे करू शकतात। आता अखंड लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे। आता अखंड लक्ष्मीची सेवा कोणती करायची आहे आपल्याला, तर ती 12 फुलवातींची ही सेवा आहे। पहिल्या दिवशी गुरुवारी गुरुपुष्यमृत पुष्य नक्षत्र ही सेवा करण्यास सुरुवात करावी। सकाळी 11:33 तुम्ही सूर्योदयापासून ते 11:33 पहिल्याच दिवशी हा टाईम असणार आहे। आता हा कोणता टाईम तुमच्या लक्षात आलं का? आपल्याला
12 फुलवातींची जी सेवा करायची आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठीची, तर ती आपल्याला पहिल्याच दिवशी म्हणजेच हा टाईम असणार आहे. नंतर जो तुम्हाला म्हणजे सकाळी जो सांगितला आहे 11:33 पासूनचा जो आहे टाईम, तेव्हा तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा टाईम फिक्स करू शकता. आता सेवेला सुरुवात करावी. फुलवातींची सेवा काय आहे, तर गुरुवारी पहिला दिवस असणार आहे. पहिल्या दिवशी एक फुलवात साध्या तुपात वात प्रज्वलित करून त्यावर सेवा करावी. ती वात शांत होईपर्यंत तुम्ही सेवा करू शकतात. सेवा काय आहे, पहिल्या दिवशी एक वात लावावी, दुसऱ्या दिवशी 2 वाती लावावेत, तिसऱ्या दिवशी 3 वाती लावावेत, चौथ्या दिवशी 4 वाती. अशा प्रकारे आपण निरंजन घ्यायची आहे. त्यामध्ये वात हे करायची घ्यायची आहे आणि ती प्रज्वलित करायची आहे. हरकत नाही, तुम्ही जी निरंजन आहे ती चांदीची यामध्ये सांगितले आहे, सेवेसाठी चांदीची निरंजन घ्या असे सांगितले आहे. काही हरकत नाही, तुम्ही कोणती पण निरंजन घेऊ शकता, तांब्याची, पितळाची किंवा मातीची. सेवा करणे खूप महत्त्वाचे आहे. पहिल्या दिवशी एक फुलवात लावावी, दुसऱ्या दिवशी 2 फुलवाती लावाव्यात, म्हणजेच 2 वेगळ्या वाती नाही तर एकत्र करून या वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहे. चढत्या क्रमाने आपल्याला या वाती लावायच्या आहेत. याचा जो फुल व्हिडिओ आहे मी तुम्हाला आत्ता याच्यामध्ये शॉर्टमध्ये सांगत आहे. याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. ती सेवा कशी करायची, काय करायची हे तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकतायत. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगत आहे, कारण आपण गुरुपुष अमृत याच्याबद्दलची माहिती सांगत आहे. त्याचबरोबर हा आपल्याला चालू करायची आहे सेवा, ती पण या नक्षत्रापासूनच सुरू करायची. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि जो सविस्तर व्हिडिओ आहे तो तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर तिसऱ्या दिवशी 3 फुलवाती एकत्र लावावेत, 3 एकत्र करून लावावेत. चौथ्या दिवशी 4 फुलवाती, 5व्या दिवशी 5 फुलवाती. अशा प्रकारे चढत्या क्रमाने लगातार पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6, 7व्या दिवशी 7, 8व्या दिवशी 8, 9व्या दिवशी 9, 10व्या दिवशी 10, 11व्या दिवशी 11, 12व्या दिवशी 12 वात सर्व एकत्र करून नंतर आपल्याला तुपात छानपैकी भिजवायच्या आणि त्या देवाजवळ लावून द्यायच्या. एकत्रित वाती लावायच्या. हे झाले 12 दिवस लगातार सेवा झाली. 13व्या दिवशी काय येणार, तर 13व्या दिवशी परत आपल्याला उतरत्या क्रमाने 12वी येणार. ठीक जसं चढत्या क्रम केला तसाच उतरता क्रम करावा. 13व्या दिवशी परत 12वी वात येणार. ठीक ही संपूर्ण जी सेवा आहे एकच निरंजनीमध्ये करायची आहे. 13व्या दिवस परत 12वी वात. थोडक्यात काय तर चढता व उतरता क्रमाने अशा प्रकारे आपल्याला ही फुलवातींची सेवा करायची आहे. याचा तुम्हाला व्हिडिओ खूप व्यवस्थित नसेल समजला तर तुम्ही आपल्या आयडीवर जाऊन पाहू शकता. अशा प्रकारे आपण या गुरुपुष अमृत या दिवशी आपण दानधर्माला खूप महत्त्व आहे. दुसरं सोनं नाणं घेणं नाही झालं तरी एखादं ब्रेसलेट आणि दानधर्म करावा. हरभऱ्याची डाळ, हळद, पिवळे वस्त्र, केळी, गूळ, पिवळे फुले व धार्मिक ग्रंथ या गोष्टीने दान करावे. त्याचबरोबर आपण या दिवशी जी फुलवातींची जी सेवा आहे ही तुम्ही करा. 12 वातींची सेवा आहे, 12 दिवस करायची आहे आणि त्याच्यानंतर तीच उतरत्या क्रमाने आपल्याला 12, 13 अशा प्रकारे करायचे आहे. जर तुम्हाला हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.